नमस्कार मंडळी, आता आपण मेन फेमस यूट्यूबर स्टार कोळीनबाई यांच्या हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. हे बघा ताई, नलिनी ताई. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता चाललो आहे फिरायला बिर्ला मंदिरात. रिक्षा आली, ऑटो रिक्षा बुक केली आहे, तर आम्ही आता रिक्षाने चाललो आहे. मंदिरं इकडची जी मंदिर आहेत बिर्ला मंदिर वगैरे ते फिरायला चाललो आहे. चला मंदिरात फिरायला जाऊया. हा पहिलं कुठे जाऊया? पहिला बिर्ला मंदिरला चाललो आहे आम्ही. आता आपण रेवदंड्याला पोहोचलो आहे. हे बघा समोर आंबे आहेत, रायवळ आंबे आहेत त्या हापूस आंबे आहेत का समजत नाही कोणते आहेत हे? रायवळ असतात, मिक्स व्हाईट कांदे, व्हाईट कांदे, फणस मच्छी आहे, सुकी मच्छी पण आहे. तिकडे बघा हे काय आहे? या साईडला काय तर आम्ही ते बिर्ला मंदिर तिथे पोहोचलो आहे, पण मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे आम्ही मोबाईल आतमध्ये काय नेत नाही आहे, रिक्षावाल्यांकडे ठेवतोय. इकडे बघा खूप छान मंदिर आहे. बघूया आपण व्हिडिओ शूट काय भेटणार नाही, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर मंडळी आपण मगाशी गेलो बिर्ला मंदिरमध्ये. ते बिर्ला मंदिरमध्ये काय फोटोज अलाउड नाही आहे, मोबाईल अलाउड नाही आहे, तर फक्त आपण दर्शन घेऊन आलो. पण मस्त मंदिर होतं, खूप छान मंदिर होतं, पर्यटक पण भरपूर आलेले. पण आता आम्ही दुसऱ्या मंदिर आले, ते जी क्षेत्र रामेश्वर चौक रामेश्वर मंदिरात आलो आहे. तुम्हाला दाखवतो, श्री क्षेत्र रामेश्वर चौल रेवदंडामधलं. हे रेवदंडा ह्याच्यामधलं इथलं मंदिर आहे फेमस, क्षेत्र रामेश्वर. हे बघा या साईडला पाणी आहे खूप. काय दाखवत आहे? हां, टॉर्टॉईज आहे तिकडे त्या साईडला. हिरवं कसं पाणी पण ते या साईडला, या साईडला मंदिर आहे. जुन्या काळामधलं असं मंदिर आहे एकदम, क्षेत्र रामेश्वर. सगळे पर्यटक आले तिकडे दर्शनाला. खूप छान अशी मंदिरावर वरती नक्षीकाम केलेलं आहे. या साईडला खाली नंदी आहे, आणि नंदीच्या समोर असं मंदिरासमोरची सुंदर अशी तुळस आहे. एकदम जुनं मंदिर आहे ना. अशी मंदिर आता खूप कमी राहिली आहेत. यासाठी दीपज्योतसाठी जे स्तंभ उभे केले ते जगा समोर. दिसला. चला चला या मंदिरात या. मस्त वाटतंय, खूप शांत असं मंदिर आहे.
क्रिशांग आणि रिचाने दर्शन घेतलं आहे. मी पण दर्शन घेतो. मंदिरातलं एकदम काम असं जुनं आहे एकदम. 450 वर्ष झालीत बोलतात हे काका. या साईडला गणपतीचं मंदिर आहे बघा. काय ते हे जर पाऊस इकडे पडला नाही हां तर पर्जन्य कुंड आहे. म्हणजे पाणी पाऊस हे कुंड भरलं की पाऊस पडतो. ओके. अच्छा हे आतमध्ये कुंड कुंड आहे, तीन कुंड आहे. पाण्याने भरतात. पहिले पाणी आहे अजून. आता एक पहिले पाणी असेल. आता फुललं ना मग ते अर्ध असेल. फुल भरलं की पाऊस पडतो. पडला नाही तर ओपन करतात आणि मग पाणी भरतात. ओके. याच्या खाली कुंड आहे. कुंड 3 कुंड. अजून कुठले हो इकडची कधीच नाही उघडली गेली. फक्त इथे उघडलं जातं. इकडे पण छान मंदिर आहे असं ना. हां हे असं कुंड आहे याच्या खाली. या पाणी हे पूर्ण भरलं तर पाऊस पडतो ना. पर्जन्य कुंड आहे तो बघा. तर तो पूर्ण भरला ना याच्या खाली की पाऊस पडतो. बरोबर ना. ते ओपन करून बघतात आणि मग पाणी पडतात. ओके ओके. खूप छान मंदिर आहे. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. समोर अशी मस्त विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. बाजूला गणपती आहेत. वरती चला वरती जाऊया. तर आम्ही आता मंदिराच्या वरच्या साईडला आलो आहे. तर वरतून कसा मस्त व्ह्यूज दिसतोय बघा रामेश्वर मंदिरातला. रेवदंडामधला सुंदर असं रामेश्वराचं मंदिर आहे. सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. तुम्ही जर रेवदंडाला आलात तर नक्की विजिट करा या मंदिरात. बैरागी गणपती. चला आता निघूया आपण. चला बाबा पुढे जायचं. रिक्षावाले आमची वाट बघताय समोर. अभी नेक्स्ट स्पॉट नागाव बीच है ना. बीचला हरा होटल. तर आम्ही पहिला बिर्ला मंदिर बघितलं. नंतर रामेश्वरचं मंदिर बघितलं रेवदंडामध्ये. आणि आता आम्ही महालक्ष्मीचं मंदिर आलो आहे बघायला. श्री महालक्ष्मी मंदिर. चला तुम्हाला दाखवतो. इथलं प्रसिद्ध असं महालक्ष्मीचं मंदिर आहे. समोरच श्री महालक्ष्मी मंदिर आहे. अशा ह्याच्या पायऱ्या आहेत. चला क्रिशांक पुढे चला. दर्शन घेऊया महालक्ष्मीचं. अलिबागमधल्या फेमस असं मंदिराचं. थोड्या पायऱ्या आहेत वरती चढायच्यात. बीच वगैरे तर आपण दरवेळी जातोच. पण आता फेमस ती मंदिरं वगैरे आहेत ती पण बघायला पाहिजे. म्हणून आम्ही बोललो एक ऑटो रिक्षा केली अशी काकांची. फिक्स टेन्शनच नाही फिरायचं म्हणजे. कारण इथे आपल्या ओळखीचं कोण नाही. त्यामुळे आपल्याला गाडीचं पण काय रस्ते पण माहीत नसल्यामुळे गाडी पण आपण आणू शकत नाही. रस्ते पण माहिती पाहिजे. चला तर आम्ही एवढ्या पायऱ्यात चढून वरती आलो आहे. ऊन पण कडाक्याचं आहे थोडं. ठीक आहे चालेल. फिरायचे तर दिवस पण गरमीचे असल्यामुळे आपण काय उन्हाचे दिवस आहेत तर आपल्याला ऊन लागणारच. ह्या साईडने आहे ते महालक्ष्मी मंदिर. चारी साईडला सगळी झाडी आहे.
गावासारखं शांत. हे बघा असं सेम आपलं गावाला कसं मस्त शांत तसं मंदिर आहे एकदम. इकडे छोटं मंदिर आहे. अरे पण मंदिर बंद आहे. चला आम्ही बाहेरनंच दर्शन घेऊया. मंदिर बंद आहे, इथून दर्शन घे. महालक्ष्मी मंदिर ते बघा समोर. कॅमेरा दिसत नाही आहे काळोख असल्यामुळे. त्यांचा आता दुपारचा टाईम असेल ना वाटतं बंद असतं वाटतं. दुपार टायमाला आलो ना आपण. पण आजूबाजूचा परिसर शांत आहे असं. टायमिंग असतं कारण की कडे कोण जास्त फिरत नाही ना त्यामुळे. चला आता एक्सप्लोर करू शकतो की किती पायऱ्या आहेत. आता क्रिशांक काउंट करतोय पायऱ्या किती आहेत बघा काय. हा मंदिराकडे रेड पायरीपासून स्टार्ट कर. हा यार इथून हा हा मंदिर मस्त होतं. दर्शन झालं पण लॉक असल्यामुळे एखादा टाईम असतो वाटतं. बाहेर लॉक होतं. दर्शन तर घेतलं बाहेरनाच. खूप छान मंदिर आहे असं आणि शांतता आहे असं. चला क्रिशांक काउंट करतोय. हा सेम गावासारखं आपलं. बरोबर 100 पायऱ्या आहेत तिथून मंदिरापर्यंत. महालक्ष्मीच्या मंदिरापर्यंत क्रिशांकने काउंट केलं एकदम. चला आपली ऑटो वाट बघते. चला पुढचा स्पॉट बघूया. आपण नावगाव बीचला पोचलो. इथे बघा इथे हॅट घ्यायची आहे. क्रिशांकला एक हॅट घेऊया. ऊन लागते भरपूर. होती याची हॅट पण ती पुढे पडली काय समजलंच नाही. मगाशी आपण रेवदंड्याला होतो. त्याच्या अगोदर आपण वर्सोली बीचला होतो. आता आपण नागावला आलोय बीचला. राईड्स तर आपण केलेत मग सगळे. फक्त फिरायला आलोय असंच. रिक्षा असल्यामुळे एवढं पॉसिबल होतं. नाहीतर मग नाही पॉसिबल झालं असतं. फटाफट स्पॉट फिरायला भेटतात. हां हां बोट आहे. क्रिशांक टोपी घेतली दाखव. क्रिशांकने टोपी घेतली आहे बघा. उडली होती ती. नमस्कार मंडळी. आता आपण मेन फेमस यूट्यूबर स्टार कोळीनबाई यांच्या हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. हे बघा एक मिनिट याचा फोटो काढूया. कोळीनबाई अलिबाग नायगाव बीचला यांचं हे आहे हॉटेल आहे. कोळीनबाईच्या हॉटेलमध्ये एंट्री केली आहे. हे बघा या साईडला बोट आहे. क्रिशांक बसलाय बोटमध्ये. चला हा त्यांचा सेट आहे बघा. याच्यामध्ये ते यूट्यूबमध्ये जे व्हिडिओ अपलोड करतात त्या सेटवर ते त्यांचा सेट आहे बघा. हां हे बघा हे तुम्ही पाहू शकता. इथे त्या सेट आहे त्यांचा. त्या सेटवर ते सगळे यूट्यूबचे व्हिडिओ अपलोड तयार करत असतात. आणि इथून सोनी या बघा त्यासमोर आपल्या ताई नलिनी ताई. त्यांच्या हॉटेलला आम्ही आज व्हिजिट केली आहे. तुझे त्या ताईंना अजिबात टाईम नाही. सगळेजण फोटो काढत आहेत त्यांच्यासोबत.
बघा काय घेऊया सुका घेऊया चिकन सुका त्या नलिनताईचं जे हॉटेल आहे त्यामध्ये बघा आज फुल गर्दी आहे बघा. मंडळी जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी. रुची आणि सुरमई थाली खाली, मी चिकन थाली खाली. जेवण वगैरे झालं आहे. आता आम्ही आलो आहे अलिबागच्या बीचला. अलिबागच्या बीचला आलो, त्याला बोललो थोडंसं चला या अलिबाग नेमा इथे जाऊया. अलिबाग सेक्शन, अलिबागचा बीच एक्सप्लोर करू. राइट बीच सब करके आए हम लोग. अलिबागचा बीच आहे, अलिबागचे फोटो काढूया. तो दाखवतो अलिबागचा बीच कशा. आता आपण 3 बीच फिरून झालो, वरसोली, नायगाव आणि आता अलिबागच्या बीचला आलो. बीच काय सेमच असतात, फक्त आपण बघायला आलो. या पाहू शकता बा अलिबाग बीच. बघा इकडे राईड्स आहेत. त्या साईडला तोफ आहे. तो असं समोर आहे तो अलिबाग कोर्ट आहे. अलिबाग कोर्ट त्या साईडला भरपूर काय काय राईड्स आहेत, पण त्या राईड्स आम्ही केल्या. भरपूर राईड्स आहेत, पब्लिक पण आहे तसं थोडंफार. पण आता राईड्स काय करायची नाही केल्या मग मी तिकडे. इकडे गर्दी भरपूर आहे. तर त्या साईडला बघा भरपूर काय काय पब्लिक आला आहे. रविवार आहे तिथे. आता अलिबागचं नाव इथे एक कोरलं आहे, तिथे आम्ही फोटो सेक्शन करू जरा बोललो. अलिबाग अलिबाग अलिबाग. शेवटी 3 बीच आज फिरून झाले आहेत अलिबागचे. तुम्हाला दाखवतो इथे या साईडला. खाली उतरूया. हे बघा अलिबाग बीचचा अलिबाग नाव कोरला इथे. समोर आहे तो किल्ला आहे, अलिबाग किल्ला. हा इथे फोटो सेक्शन करूया. यांच्या दोघांचा फोटो काढूया. हे इथे बघा. तर या काकाने आपल्या दिवसभर अलिबागमध्ये फिरवलं आहे. धन्यवाद काका. मस्त असाच आम्हाला परत नेक्स्ट टाईम आम्ही तुम्हाला कॉल करू आणि नक्की आम्हाला फिरवा. चला मग आता आम्ही चाललो मुंबईला. चला बाय. चला खूप चांगला आम्हाला सपोर्ट केला, दिवसभरात फिरवलं मस्तपैकी. चला बाय. चला आता मी आलो आहे इकडे. M2M आपली परतची फेरी आहे 6:40ची. चला तर आमचा अलिबागचा सर्व स्पॉट फिरून झाले. आम्ही आता परत चाललो आहे मुंबईला. आता परत आपली M2M लागली आहे समोर. तर आम्ही आता तिकीट्स वगैरे व्हेरिफिकेशन झालं आहे. हे बघा तिकीट काढलेत आपल्या पर रिटर्नच्या. इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे घसरगुंडी आहे. आणि हा बघा मांडवाचा समुद्र इकडे. परत क्रिशांक तिकडे खेळतो आहे. काही वेटिंग रूम आहे. ऑटोवाले काकाने आपल्याला खूप सपोर्ट केला. मस्त खूप फिरवला आम्हाला. ऑटो असल्यामुळे आम्हाला भरपूर स्पॉट झाले. आता आम्ही चाललो रिटर्न. चला क्रिशांक चला. क्रिशांक तिकडे खेळतोय. चला